नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण मेथीची रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी आपण मेथी छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर सुद्धा आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण एका परातीमध्ये गव्हाचे पीठ टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा, गव्हाचे पीठ आपण टाकून घेतलेले आहे। आता त्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला घालून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर घालून घेणार आहे आणि तिखट सुद्धा घालून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे, त्यामुळे चव छान लागते। आणि आलं लसूणची पेस्ट सुद्धा आपण घालून घेणार आहे। आता हे छान पैकी मिक्स करण्याआधी यामध्ये आपण मेथी टाकून घेणार आहे, जी बारीक चिरून घेतलेली होती। आणि त्यानंतर कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे। थोडी त्यामध्ये मीठही टाकून घ्यायचे आहे आणि हे हाताने छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हाताने मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा छान घट्ट आपण गोळा बांधून घेणार आहे। आपल्याला गोळा घट्टच बांधायचा आहे, त्यामुळे आपल्याला पुरी लाटायला सहजच शक्य होईल आणि ते छान पद्धतीने लाटता येईल। त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून त्याचे अशा पद्धतीने आपण पिठाचे वळण घेऊन आता आपल्याला हे अशी छोटी छोटी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। आणि पुरी लाटून घेतल्यानंतर ती एकसारख्या सगळ्यांचे शेप येण्यासाठी आपण एका वाटीच्या किंवा तुम्ही कोणत्याही शेपने छान पद्धतीने एकसारखे त्याला शेप देऊ शकता, म्हणजे दिसायलाही छान दिसते। अशा पद्धतीने बघा आहे, आपण अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने आपल्याला आणखीनही बाकीच्या ज्या पुऱ्या आहे अशा पद्धतीनेच आपल्याला कट करून त्याला छानपैकी गोल असा शेप द्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा आपण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। जास्त जाड आपल्याला पुऱ्या नकोत, मीडियम याच्यामध्येच आपल्याला ह्या छानपैकी लाटून घ्यायच्या आहे आणि खायला अतिशय चविष्ट लागतात अशा पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या। तर आता आपण कढईमध्ये छानपैकी तेल घालून ह्या तळून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा आपल्याला तळून घ्यायचे आहे। आपली पुरी ही छानपैकी अशी टम्म अशी फुगलेली तुम्हाला दिसत आहे। आपल्याला इथे जी आपण भाजी मेथीची छान बारीक चिरून घेतली होती, त्यामुळे आपली पुरी ही फुटणार नाही। जर तुम्ही बारीक चिरली नाही तर ती पुरी नक्कीच फुटणार, त्यामुळे आपल्याला मेथी छानपैकी बारीक चिरून घ्यायची आहे। बघा, आपली पुरी अशा पद्धतीने तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता आणि खायलाही खूपच चविष्ट लागते। अशा पद्धतीने बनवून बघा। बघा कशा आपल्या पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ह्या पुऱ्या किती छान पद्धतीने तयार केल्या तुम्ही बघितल्या आहे। आणि आता तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पुऱ्या बनवून बघा आणि नक्की याचा आस्वाद घ्या। त्याचबरोबर त्यावरती छान सॉस आणि थोडी बारीक शेव वगैरे घालून छानपैकी खस्त्यासारखा त्याचा आनंद घ्या। ह्या पण पुऱ्या छान खुसखुशीत होतात। धन्यवाद।